हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल प्रोफेसर रवी गोरे. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चर्समध्ये आपण दोन रिॲक्शन पाहिल्या. रिॲक्शन विथ PCl3, PCl5 अँड थायोनिल क्लोराईड म्हणजेच SOCl2. बरोबर आहे, एकदम सिंपल रिॲक्शन आहेत. लक्षात ठेवायचं, PCl3 जर टाकला कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत तर त्याच्यापासून ऍसिड क्लोराईडच तयार होणार आहे, पण बाय प्रॉडक्ट असतो तुमचा H3PO3. PCl5 टाकला की बाय प्रॉडक्ट तयार होतो तुमचा POCl3 आणि HCl. आणि नेक्स्ट प्रिफरेबली रिॲक्शन थायोनिल क्लोराईड सोबत म्हणजेच कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत थायोनिल क्लोराईडची जर रिॲक्शन केली तर बाय प्रॉडक्ट तुमचा SO2 गॅस आणि HCl गॅस, हे दोन गॅस तुमचे इथं बाहेर पडतात. इथं तुमचा गॅस बाहेर पडतोय म्हणून आपण सांगताना सांगतो की ही रिॲक्शन प्रिफरेबली तुमची पॉसिबल आहे. ठीक आहे, हे बघितलं. त्याच्यानंतर आपण बघितलं रिॲक्शन विथ अमोनिया. अमोनिया सोबत रिॲक्शन केली कार्बोक्सिलिक ऍसिडची. पहिल्या स्टेप मध्ये सॉल्ट तयार होतो आणि त्या सॉल्ट मधून फर्दर आपण काय करतो, वॉटर मॉलिक्यूल म्हणजे स्ट्रॉंग हिट करतो आणि स्ट्रॉंग हिट करून वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढतो आणि त्याच्यापासून आपण काय बनवतो, अमाइड बनवतो. ठीक आहे, बघा केमिकल प्रॉपर्टीज मध्ये पहिली रिॲक्शन आपण बघितली होती. पहिला पॉइंट बघितला होता ऍसिडिटी. कोणता? ऍसिडिटी. त्याच्यानंतरचा नेक्स्ट सेकंड पॉइंट आपण पाहिला रिॲक्शन इन्व्हॉल्विंग क्लेवेज ऑफ COH बॉन्ड. बरोबर आहे, रिॲक्शन इन्व्हॉल्विंग क्लेवेज ऑफ COH बॉन्ड म्हणजे आपण पाठीमाग ज्या चार रिॲक्शन पाहिलेल्या आहेत त्या रिॲक्शन मध्ये आपण जो तुमचा COH बॉन्ड आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड मधला जो COH बॉन्ड आहे तो ब्रेक करण्याच्या आपण मेथड्स पाहिल्या. ठीक आहे, आणि त्याच्यापासून वेगवेगळे कंपाऊंड आपण फॉर्म केले. आता आपण आजच्या लेक्चर्स मध्ये असा पॉइंट पाहणार आहोत की तो पॉइंट म्हणजे इन्व्हॉल्व किंवा मग रिॲक्शन इन्व्हॉल्विंग COOH ग्रुप. कोणता पॉइंट बघायचा आपल्याला? रिॲक्शन इन्व्हॉल्विंग COOH ग्रुप. थर्ड नंबरचा पॉइंट पाहणार आहोत आपण. आणि त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं एकदम सिंपल रिॲक्शन आहे. ओके, त्याच्यामध्ये दोन रिॲक्शन आहेत. एक म्हणजे तुमचं रिडक्शन आणि दुसरी डिकार्बोक्सिलेशन. ह्या दोन रिॲक्शन आहेत आणि इम्पॉर्टंट रिॲक्शन आहेत. काळजीपूर्वक लक्ष द्या. आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला, रिडक्शन म्हणजे काय असते. ओके, रिडक्शन. तर सुरुवातीला आपण काय करूया, पॉइंट बघूयात कोणता पॉइंट आहे. बघा, थर्ड नंबरचा पॉइंट आपण पाहणार आहोत ह्याच्यामधला आणि त्या पॉइंटचं नाव आहे रिॲक्शन इन्व्हॉल्विंग क्लेवेज किंवा मग रिॲक्शन इन्व्हॉल्विंग COOH ग्रुप. रिॲक्शन इन्व्हॉल्विंग COOH ग्रुप. आपल्याला COOH ग्रुपवर रिॲक्शन करायची, तो इन्व्हॉल्व होणार आहे. ओके, एकदम सिंपल आहे. आणि याच्यामध्ये पहिली जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन आपल्याला पाहिजे आहे. ओके, फर्स्ट रिॲक्शन आणि त्याचं नाव आहे रिडक्शन ऑफ COOH ग्रुप. रिडक्शन ऑफ COOH ग्रुप म्हणजे आपल्याला हा जो COOH ग्रुप आहे त्याचं काय करायचं, आपल्याला रिडक्शन करायचंय. म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिडचं आपल्याला काय करायचंय, रिडक्शन करायचं. मग एक गोष्ट लक्षात ठेवायची, रिडक्शन म्हणजे काय, तर रिडक्शन म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन. ह्याच्या अगोदरही आपण बघितलंय. लक्षात ठेवा रिडक्शन कसं असतंय. बघा, रिडक्शन मध्ये काय सांगतो आपण, तर रिडक्शन मध्ये सांगतो ऍडिशन ऑफ हायड्रोजन. बरोबर आहे, ह्याला पण आपण काय म्हणतो, रिडक्शन म्हणतो. हायड्रोजन ऍड केला, रिडक्शन. ओके, किंवा मग आपण असं पण म्हणू शकतो रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. ओके, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन
म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन जरी केला तरी आपण त्याला रिडक्शन म्हणतो. तुमचा ऑक्सिजन जरी बाहेर काढला तरी आपण काय म्हणतो, तिथं रिडक्शनच झालं. ठीक आहे, म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन, रिडक्शन, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, आल्सो रिडक्शन. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. मग आपल्याला हा COOH ग्रुप आहे आणि ह्याचं आपल्याला काय करायचंय, रिडक्शन करायचं. तर COOH ग्रुप रिड्यूस करण्यासाठी एवढा इझिली रिड्यूस्ड होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला पॉवरफुल स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंटची गरज असते, लक्षात ठेवायचं. आणि पॉवरफुल स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट मध्ये आपल्याला माहितीये की सगळ्यात स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट हा तुमचा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आहे, म्हणजेच LiLH4 आहे. ओके, म्हणजे आपण काय करू शकतो, LiLH4 आणि तुमचा BH3 इन ऍसिडिक कंडिशन मध्ये, ड्रायथर कंडिशन मध्ये आपण यूज करून हा जो तुमचा COH ग्रुप आहे त्याचं कन्व्हर्जन किंवा त्याचं रिडक्शन करून आपण प्रायमरी अल्कोहोल बनवू शकतो. म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर रिड्युस्ड टू फॉर्म प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल मध्ये आपण कन्व्हर्जन करू शकतो बाय युजिंग powerful reducing agent like LiLH4 and डायबोरेन. ओके, म्हणजे आपण डायबोरेन B2H6, ठीक आहे, B2H6 यूज करून आपण काय करू शकतो, रिएक्शन्स करू शकतो. चला रिएक्शन बघूयात आपण कशा पद्धतीमध्ये रिएक्शन आहे. रिडक्शन करायचंय, तुम्हाला सांगितलंय ऍडिशन ऑफ हायड्रोजन, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, आपण त्याला रिडक्शन म्हणतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आपण बघूया. when carboxylic acid are reduced to form primary alcohol, when carboxylic acid are reduced to form primary alcohol by using, okay, by using strong or powerful reducing agent, like LiLH4 चं नाव काय आहे, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. Powerful reducing agent like LiLH4, lithium aluminum hydride and B2H6, ह्याला आपण म्हणतो डायबोरेन. काय म्हणतो, डायबोरेन. ओके, म्हणजे आपण दोन रिड्युसिंग एजंट इथे यूज करू शकतो, एक म्हणजे B2H6 डायबोरेन आणि LiLH4. हे दोन रिड्युसिंग एजंट आपण यूज करून इथं काय करू शकतो, ओके, प्रायमरी अल्कोहोल तुमचा तयार करू शकतो कार्बोक्सिलिक ऍसिडला रिड्युस्ड करून. परंतु आणखी एक पॉइंट याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट, की जो तुमचा डायबोरेन आहे तो त्याच टाईप मधले जे ग्रुप आहेत दुसरे कोणकोणते, इस्टर असेल, नायट्रो ग्रुप असेल किंवा मग तुमचा हॅलो ग्रुप असेल, ह्याला रिड्यूस करत नाही. म्हणजे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आणखी एक पॉइंट याच्यामध्ये, डायबोरेन cannot be reduced to ester, त्याच्यानंतर नायट्रो अँड हॅलो ग्रुप. बघा, डायबोरेन तुमचा कॅन नॉट बी रिड्यूस टू ईस्टर,
इस्टरला, नायट्रो ग्रुपला किंवा हॅलो ग्रुपला रिड्यूस करत नाही, लक्षात ठेवा. ओके, फक्त तुमचा ऍसिडला रिड्यूस करणारे कोणकोणते? LiLH4 आणि डायबोरेन B2H6. परंतु हा डायबोरेन ओके LiLH4 सगळ्यांनाच करतो, लक्षात ठेवा. LiLH4 सगळ्यांना रिड्यूस करतो. फक्त हा जो डायबोरेन आहे तो इस्टर, नायट्रो, हॅलो ग्रुपला रिड्यूस करत नाही. पण आपल्याला टार्गेट एकच आहे, आपल्याला बघायचंय कार्बोक्सिलिक ऍसिड. पण कार्बोक्सिलिक ऍसिडला डायबोरेन आणि LiLH4 रिड्यूस करतात. त्याच्यानंतर आणखी पॉइंट लक्षात ठेवायचं, सोडियम बोरोहायड्रेट NaBH4 हा पण तुमच्या ऍसिडला रिड्यूस्ड करत नाही, लक्षात ठेवा. कोणकोणता आणखी नाही करत? तुमचा NaBH4 डू नॉट रिड्यूस कार्बोक्सिलिक ऍसिड. परत आणखी एक पॉइंट आपण लिहू शकतो, NaBH4 हा पण तुमचा रिड्यूसिंग एजंट आहे. ओके, डू नॉट रिड्यूस कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिड ओके हा माइल्ड रिड्यूसिंग एजंट आहे, हा स्ट्रॉंग रिड्यूसिंग एजंट नाही. त्याच्यामुळे हा कार्बोक्सिलिक ऍसिडला रिड्यूस करत नाही, लक्षात ठेवा. कार्बोक्सिलिक ऍसिडला कोण रिड्यूस करत आहे? LiLH4 आणि डायबोरेन, लक्षात ठेवा. आता रिॲक्शन बघूयात, रिडक्शन मधली रिॲक्शन कशी. ठीक आहे, मग रिॲक्शन मध्ये रिॲक्शन लक्षात ठेवा. ओके, रिॲक्शन कसा आहे? ऍसिड ऍसिड असा असतो RC डबल बॉन्ड OH, ह्याला आपण म्हणतो कार्बोक्सिलिक ऍसिड. काय म्हणायचं? कार्बोक्सिलिक ऍसिड. रिडक्शन करायचंय बाय युजिंग रिड्यूसिंग एजंट कोणते? Li, एक नंबरच्या कंडिशनला LiLH4. ओके, कशी कंडिशन? ड्रायथर टाकायचं, सॉल्व्हंट ड्रायथर. ओके, आणि सेकंड नंबरच्या कंडिशन मध्ये काय टाकायचं? H3O पॉझिटिव्ह ऍसिडिक कंडिशन. ओके, किंवा मग LiLH4 किंवा ऑर मध्ये तुम्ही इथं B2H6 पण घेऊ शकता, डझंट मॅटर. LiLH4 च्या ठिकाणी B2H6 पण तुम्ही घेऊ शकता. एकदम सिंपल रिॲक्शन आहे. ओके, आता रिॲक्शन तुम्हाला सिंपल शॉर्टकट कशी हे सांगतो बघा. आपण म्हणतानाच काय सांगितलंय? ऍडिशन ऑफ हायड्रोजन म्हणजे रिडक्शन. ओके, आता काय करायचं? किती बी लॉंग ग्रुप असू द्या, आर म्हणजे काय? इनी अल्किल ग्रुप और इनी आरिल ग्रुप, बरोबर आहे की नाही? ह्या आरच्या ठिकाणी तुम्ही अल्किल ग्रुप लावू शकता किंवा आरिल ग्रुप लावू शकता, डझंट मॅटर. ओके, हा आर जशाच तसा राहणार आहे. ओके, हायड्रोजनची ऍडिशन करायची, कुठं करायची लक्षात ठेवायचं. हा जो कार्बन आहे ना, ह्या कार्बनला काय करायचं? 2 हायड्रोजन लावायचे आणि हा ऑक्सिजन काय करायचा? काढून टाकायचं. म्हणजे काय तयार होते बघा, हा आर. ओके, काळजीपूर्वक लक्ष द्या. हा आर ह्या कार्बनला म्हणजे OH च्या साईडचा जो कार्बन आहे ना, ह्या कार्बनला किती हायड्रोजन लावायचे? 2 लावायचे, ऑक्सिजन काढून टाकायचा, बरोबर आहे की नाही? इथं 2 लावायचे म्हणजे CH2 झाला आणि त्याच्यानंतर काय लावायचा? OH. म्हणजे कोणता अल्कोहोल तयार झाला? प्रायमरी अल्कोहोल तयार झाला, लक्षात ठेवा. बघा, कार्बोक्सिलिक ऍसिडचं रिडक्शन जर केलं बाय युजिंग LiLH4 ड्रायथर ऍसिडिक कंडिशन और B2H6 जर टाकला तर त्याच्यापासून आपण प्रायमरी अल्कोहोल बनवू शकतो. ठीक आहे, लक्षात आलंय कसं? एकच गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही लॉंग कंपाऊंड असू द्या, एक तुमच्या OH च्या साईडच्या कार्बनवर 2 हायड्रोजन लावायचे, ऑक्सिजन बाहेर काढून टाकायचं. कारण की आपण सांगताना सांगितलंय ऍडिशन ऑफ हायड्रोजन म्हणजे रिडक्शन, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन म्हणजे पण रिडक्शन. इथं दोन्ही पण प्रोसेस तुमच्या पॉसिबल आहे. आले लक्षात? हे झालं. आता आपण बघूयात एक्झाम्पल फर्स्ट. 1 नंबरचं एक्झाम्पल. ह्या आरच्या ठिकाणी मी CH3 घेतला, CH3 C डबल बॉन्ड OH. ओके, रिॲक्शन इन प्रेझेन्स मध्ये 1 नंबरच्या कंडिशन मध्ये टाकला LiLH4 इन ड्रायथर, बरोबर आहे. ओके, आणि सेकंड नंबरच्या कंडिशन मध्ये टाकायचा H3O पॉझिटिव्ह कंडिशन, ऍसिडिक कंडिशन. तुम्हाला आता सांगितलंय ह्या CH3 मध्ये काही चेंज होईल का? नाही. हा OH कोणत्या कार्बनला द्यायचे? ह्या कार्बनला. ह्या कार्बनला किती हायड्रोजन लावायचे? 2 लावायचे. हा ऑक्सिजन काय करायचा? काढून टाकायचा. म्हणजे काय येईल बघा इथं? CH3
CH2OH, बरोबर आहे की नाही? बघा CH3 ह्या कार्बनला 2 हायड्रोजन लावले, ऍडिशन ऑफ हायड्रोजन OH, आणि याचं नाव काय आहे? इथिल अल्कोहोल. आणि इथिल अल्कोहोल कोणता आहे? प्रायमरी अल्कोहोल आहे, ह्याचं नाव आहे ऍसिटिक ऍसिड. मग ह्या ठिकाणी ना तुम्ही लॉट्स ऑफ एक्झाम्पल घेऊ शकता, कोणतंही एक्झाम्पल घेऊ शकता आणि एक्झाम्पल घेऊन रिॲक्शन करू शकता. परत बघा, मी सेकंड नंबरचं घेतो, रिंग काढली मी इथं अशा पद्धतीमध्ये रिंग काढली, आणि इथं मी काढला असा CH2, परत काढला इथं C डबल बॉन्ड O, आणि इथं काढला OH, बरोबर आहे. रिॲक्शन मध्ये एकदा जनरल रिॲक्शन आली ना, कोणताही कंपाऊंड घ्या, डझंट मॅटर. इथं टाकला मी LiLH4, इथं या ठिकाणी B2H6 पण टाकू शकता, काय बरोबर, डझंट मॅटर. इथं टाकायची ड्राय इथर कंडिशन, ठीक आहे ना. सेकंड नंबरला कोणती टाकायची? ऍसिडिक कंडिशन टाकायची, H3O पॉझिटिव्ह, ठीक आहे. आणि काय करायचं तुम्हाला आता सांगितले, हा OH ह्या कार्बनला आटायचे, ठीक आहे ना. मग ह्या कार्बनला आटायचे, ह्या कार्बनला किती हायड्रोजन लावायचे? 2 हायड्रोजन लावायचे, इथलं ऑक्सिजन काढून टाकायचा. बाकीचा कंपाऊंड कुठं चेंज करायचंय बघा, काळजीपूर्वक, ठीक आहे ना. बघा, हा CH2 मी जशाच तसा लिहिला, ह्या कार्बनला मला 2 हायड्रोजन लावायचे, CH2, आणि त्याच्यानंतर मी हा OH लावला, बरोबर आहे नाही? अशा पद्धतीमध्ये. ओके, आलंय ना लक्षात? हे झालं तुमचा कंपाऊंड. म्हणजे तुम्ही एनी रिॲक्शन आहे, ह्याला आपण म्हणलं रिडक्शन. रिडक्शन म्हणजे काय? ऍडिशन ऑफ हायड्रोजन, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, ठीक आहे. अशा पद्धतीमध्ये ही तुमची फर्स्ट रिॲक्शन झाली, रिडक्शन टू COH. इथं एवढंच लक्षात ठेवायचं, कार्बोक्सिलिक ऍसिडचं रिडक्शन करण्यासाठी स्ट्रॉंग पॉवरफुल रिड्युसिंग एजंटची गरज असते, आणि ह्या ऍसिडचं रिडक्शन करण्यासाठी आपल्याकडे 2 रिड्युसिंग एजंट आहेत, पॉवरफुल स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. त्याचं नाव आहे LiLH4 आणि दुसरं आहे B2H6. ओके, हे 2 यूज करताना ड्रायथरीन ऍसिडिक कंडिशन मध्ये यूज करायचे. ओके, आणि ते कार्बोक्सिलिक ऍसिडचं रिडक्शन करून कशामध्ये कन्व्हर्जन करतात? तर प्रायमरी अल्कोहोल मध्ये कन्व्हर्जन करतात. सगळ्यात सिंपल, सुटेबली, व्यवस्थित तुम्हाला रिॲक्शन सांगितलेले आहे. तुम्ही मनाने आता इथे एक्झाम्पल घेऊ शकता, ह्या आरच्या ठिकाणी एनी ग्रुप लावू शकता आणि एक्झाम्पल करून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आले लक्षात इथपर्यंत? ओके, नेक्स्ट आपण सेकंड नंबरचे रिॲक्शन बघूया, डिकार्बोक्सिलेशन रिॲक्शन. ओके, बघा नेक्स्ट सेकंड नंबर, डिकार्बोक्सिलेशन. ओके, डिकार्बोक्सिलेशन रिॲक्शन. ओके, डिकार्बोक्सिलेशन म्हणजे फर्स्ट बघितलं आपण रिडक्शन, आता बघूया सेकंड डिकार्बोक्सिलेशन. नावातच आहे बघा, घाबरण्याची गरज नाही. डी म्हणजे काढून टाकणे, कार्बोक्सिलेशन CO2. ज्या रिॲक्शन मधून तुमचा CO2 लॉस केला जातो किंवा रिमूव्ह केला जातो, त्या रिॲक्शनला आपण डिकार्बोक्सिलेशन रिॲक्शन म्हणतो. ह्या रिॲक्शन लक्षातच ठेवायचं. बघा, कार्बोक्सिलेशन म्हणजे ऍडिशन ऑफ CO2. त्याला आपण जर एखाद्या रिॲक्शन मध्ये CO2 ची जर ऍडिशन झाली तर त्याला आपण कार्बोक्सिलेशन रिॲक्शन म्हणतो. एखाद्या रिॲक्शन मधून CO2 निघून गेला, रिमूव्ह झाला, लॉस झाला, तर आपण त्याला काय म्हणतो? डिकार्बोक्सिलेशन. ठीक आहे, मग डिकार्बोक्सिलेशन करायचंय म्हणजेच आपल्याला काय करायचं? इथं काय करायचं आपल्याला? रिमूव्हल ऑफ CO2. ओके, आपल्याला CO2 काय करायचं? इथं लॉस करायचा आहे किंवा आपल्याला काय करायचं आहे? काढून टाकायचं. ठीक आहे, कुणातून? कार्बोक्सिलिक ऍसिड मधला. ठीक आहे, अशा पद्धतीमध्ये आपण रिॲक्शन कशी करणार, कुणावर करणार, ही रिॲक्शन लक्षात ठेवा. 11th मध्येच ही रिॲक्शन तुमची झालेली आहे. 11th मध्ये तुमचा जो हायड्रोकार्बन आहे, ह्या हायड्रोकार्बन्स मध्ये ही रिॲक्शन झालेली. कारण की ही रिॲक्शन प्रिपरेशन ऑफ हायड्रोकार्बन तयार करण्यासाठी ज्या मेथड आहेत त्या मेथड मध्ये ही रिॲक्शन आहे तुमची डिकार्बोक्सिलेशन. म्हणजेच आपण सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, ओके, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड ह्याच्यापासून आपण काय बनवू शकतो? तुमचा अल्केन बनवू शकतो, हायड्रोकार्बन बनवू शकतो. ओके, म्हणजेच आपल्याला काय करायचं? इथं अल्केन बनवायचे.
ओके, त्याच्यामधून कुणावर रिॲक्शन करायची पण ऍसिडच्या सॉल्टवर. ओके, म्हणजेच सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, ओके, टू फॉर्म, त्याच्यापासून आपल्याला काय तयार करायचं आहे, पण त्याच्यासाठी काय यूज करावं लागतंय, सोडा लाईम. काय यूज करावं लागतंय, सोडा लाईम. आता सोडा लाईम पण सांगतो तुम्हाला कशाला आहे. ओके, जसं की चुनखडी टाईप आहे सोडा लाईम. आपण जर बघितला तर सोडा लाईम कुणाचं मिक्सचर असतंय, NaOH प्लस कॅल्शियम ऑक्साईड. ओके, NaOH आणि कॅल्शियम ऑक्साईडच्या मिक्सचर आहे. ओके, ह्या मिक्सचरला आपण सोडा लाईम म्हणतो. म्हणून आपण बघूया ह्याच्यामध्ये काय लिहायचं बघा. सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड on heating with soda lime. On heating with soda lime. सोडा लाईम कुणाला म्हणतो आपण, NaOH प्लस CaO कॅल्शियम ऑक्साईड, ह्याला आपण सोडा लाईम म्हणतो. बघा, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड on heating with soda lime, NaOH plus CaO, okay, to form hydrocarbons. काय बनवायचं आपल्याला, हायड्रोकार्बन्स बनवायचे. ठीक आहे, म्हणजे ऍसिडचा आपल्याला घ्यायचा आहे सॉल्ट, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड ऑन हिटिंग विथ सोडा लाईम. थोड्याफार प्रमाणामध्ये त्याला हिट करायचं. ओके, आणि पुन्हा सोबत रिॲक्शन करायची NaOH आणि कॅल्शियम ऑक्साईड, आणि त्याच्यापासून आपल्याला हायड्रोकार्बन्स बनणार आहेत. हायड्रोकार्बन्स कसे असतात, RH, हे हायड्रोकार्बन्स बनणार आहे. ओके, म्हणजे R म्हणजे इने अल्किल ग्रुप, त्याला हायड्रोजन असला पाहिजे, बरोबर आहे की नाही. ही अशा पद्धतीमध्ये तुमचे तयार होणार आहेत. मग बघा, रिॲक्शन मध्ये जर तुम्हाला विचारलं, असेही क्वेश्चन तुम्हाला विचारतात की रिॲक्शन मध्ये जो तुम्ही सोडा लाईम यूज केला, NaOH प्लस CaO, ह्याचा रेशो किती असतो. ओके, तर लक्षात ठेवायचं, रेशो सांगायचा म्हटलं आपल्याला नंतर, तर आपण सांगू शकतो ह्याच्यामध्ये NaOH प्लस CaO, NaOH प्लस CaO. ओके, ह्या सोडा लाईमचा रेशो आपण या रिॲक्शन मध्ये, ओके, रेशो किती घेतो, NaOH प्लस CaO इन द रेशो. तुम्हाला क्वेश्चन कधी कधी विचारतात, रेशो असतो 3:1. किती रेशो असतो, 3:1. कधी कधी तुम्हाला विचारतील क्वेश्चन्स, जर विचारलं तर हे माहित असणं आपल्याला गरजेचं आहे. ओके, सोडा लाईम मध्ये NaOH प्लस CaO इन द रेशो, यांचा रेशो किती असतो, 3:1 असतो. आणि ही रिॲक्शन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे का, कारण की इथं आपण काय करतो, एक कार्बन कमी करतो. कार्बोक्सिलिक ऍसिड मधला जो तुम्हाला सॉल्ट आहे त्याच्यामधला एक कार्बन आपण काय करतो, लेस करतो. ओके, इन दिस रिॲक्शन 1 कार्बन ॲटम लेस दॅन कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणजे कसं, इन दिस रिॲक्शन 1 कार्बन atom less than कार्बोक्सिलिक ऍसिड किंवा सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. एक कार्बन काय असतो याच्यामध्ये लेस येतो. तुम्हाला रिॲक्शन सांगतो मी त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, एवढे पॉइंट याच्यामध्ये काय करायचे, लक्षात ठेवायचे. सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड घ्या, त्याला हिट करा. हिट कशा थ्रू करा, सोडा लाईम मध्ये, त्याच्यापासून हायड्रोकार्बन म्हणतो. सोडा लाईम मध्ये जो रेशो असतो तो 3:1 चा रेशो असतो. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं, ह्या रिॲक्शन मध्ये जे सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आहे त्याच्यापेक्षा जो तुमचा हायड्रोकार्बन बनेल त्याच्यामध्ये एक कार्बन कसा असतो, कमी असतो. रिॲक्शन बघूयात आपण. बघा, रिॲक्शन बघूयात. एकदम सिंपल रिॲक्शन. सॉल्ट घ्यायचा, RC डबल बॉन्ड O
O मायनस आणि Na+ हा तुमचा सॉल्ट आहे. ओके, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आपण त्याला म्हणतो. सोडियम सॉल्ट आहे हा, सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आपण त्याला म्हणू शकतो. हा घ्यायचा, रिॲक्शन कुणासोबत करायची, NaOH इन प्रेझेन्स मध्ये बाणावर टाकायचा, कॅल्शियम ऑक्साईड आणि हीट करायची. ठीक आहे, कॅल्शियम ऑक्साईड आणि हीट करायची. आता काय तयार होतो बघा, एकदम सिंपल. हा R आणि त्याला लावायचा इथला तुमचा हायड्रोजन. बघा R आणि हा हायड्रोजन, RH तयार झाला म्हणजे बनला तुमचा हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन काय बनला, हायड्रोकार्बन. आता शिल्लक काय राहिले बघा, हा R घेतला, हा H घेतला, RH तयार झाला. शिल्लक काय राहिलं, हा Na आणि हा Na. किती झाले Na? 2 झाले, म्हणून मी म्हटलं Na2. बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर हा कार्बन 1 2 आणि इथला एक ऑक्सिजन CO3, Na2CO3, सोडियम कार्बोनेट तुमचा तयार झाला. ओके, सोडियम कार्बोनेट. म्हणजे लक्षात ठेवा कसं तयार झालं. हा R आणि NaOH मधला हायड्रोजन, RH हायड्रोकार्बन तयार झाला. त्याच्यानंतर हा Na, हा Na2, इथला कार्बन 1 2 आणि इथला एक ऑक्सिजन Na2CO3, सोडियम कार्बोनेट तुमचा बाहेर पडला. म्हणजेच ह्या CO3 मध्येच CO2 चं प्रमाण आहे, म्हणून आपण सांगताना सांगतो की द रिमूव्हल ऑफ CO2 झालाय. म्हणजेच काय झालंय, डिकार्बोक्सिलेशन पॉसिबल झालंय आणि आपण काय बनवलाय, अल्केन किंवा मग हायड्रोकार्बन्स बनवलेला आहे. एक्झाम्पल घ्या, लॉट्स ऑफ एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये. 1 नंबरचा कंपाऊंड घेतला मी इथं, ह्या आरच्या ठिकाणी मी घेतला CH3 CH2 C डबल बॉन्ड O मायनस आणि Na+. हा कंपाऊंड घेतला. कुणासोबत रिॲक्शन केली, NaOH. काय टाकायचं बाणावर, कॅल्शियम ऑक्साईड टाकायचं. काय करायचं, हीट करायचं. काहीच नाही, एकदम सिंपल आहे. इथपर्यंत सेम लिहून घ्यायचं. अल्किल ग्रुप आहे हा, सेम लिहिला मी, CH3. ओके, आणि हा CH2 ना, ह्या CH2 मध्ये काय करायचं, इथला हायड्रोजन ऍड करायचा. CH2 मध्ये जर हायड्रोजन जर लावला तर तयार झाला CH3. बरोबर आहे की नाही. मग राहिलेला काय मॉलिक्युल आहे तुमचा, Na2CO3. हा बाय प्रॉडक्ट तुमचा फिक्स बाहेर पडणार. लक्षात ठेवा. आली लक्षात रिॲक्शन कशी करायची. सेकंड नंबरचं एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. मी इथं CH3 C डबल बॉन्ड O मायनस Na+ असा पण घेऊ शकतो. प्लस मी इथं टाकलं NaOH. एकदम सिंपल रिॲक्शन आहे. इथं टाकलं कॅल्शियम ऑक्साईड आणि हीट केलं. बरोबर आहे की नाही, काहीच नाही. हा CH3 आणि इकडचा हायड्रोजन CH4 तयार झाला, बाहेर पडतो Na2CO3. डझंट मॅटर. झाला हायड्रोकार्बन फॉर्म झाला. याचं नाव आहे इथेन. हा झाला मिथेन. रिंग पण घेऊ शकता, डझंट मॅटर. ठीक आहे, रिंग घेतली मी, C डबल बॉन्ड O मायनस Na+. घेतली रिंग, झाला. इथं काय टाकायचं रे, NaOH टाकायचा. टाकला बरं NaOH. इन प्रेझेन्स मध्ये काय टाकायचं, CaO टाकायचं आणि हीट करायचं. झालं, एकदम सिंपल. काय करायचं, आता तुम्हाला इथं प्रश्न पडला असेल, इथं कसं कुणाची ऍडिशन करायची. एकदम सिंपल येणार आहे. कसं, इथला हा ह्याला ब्रेक करून टाकायचं, हा हायड्रोजन इथं लावायचं. आता मला सांगा, प्रत्येक ही बेंजीन आहे ना, ओके, हे लक्षात ठेवायचं. बेंजीन आहे का, ही बेंजीन आहे अशी. ह्या बेंजीनच्या प्रत्येक कार्बनला काय असतो, हायड्रोजन असतो. इथं कन्फ्युजन मध्ये जाऊ शकता तुम्ही. बरोबर आहे की नाही. इथं प्रत्येक कार्बन, तुमच्या कार्बनला काय, हायड्रोजन आहे. मग इथं ज्यावेळेस हा ग्रुप अटॅच झाला त्यावेळेस हायड्रोजन आहे का, नाही. मग ज्यावेळेस आपल्याला हा ग्रुप ब्रेक करायचा आहे त्यावेळेस इथला हायड्रोजन कमी असेल, मग हा जो हायड्रोजन आहे ह्या रिंगला अटॅच होतो. म्हणजे तयार काय होत आहे, ह्याच्यापासून तयार होते तुमच्याशी बेन्झीन रिंग. बरोबर आहे की नाही. आणि बाहेर काय पडतो तुमचा इथं, Na2CO3. झाली रिॲक्शन. बरोबर आहे की नाही. ओके, ज्यावेळेस आपण इथला बॉन्ड ब्रेक करतो ना, हा कार्बन कार्बन मधला, त्यावेळेस ब्रेक केल्याच्या नंतर इथं तुमचा एक हायड्रोजन कमी पडेल. बरोबर आहे की नाही. आणि त्याची जागा कोण घेतो, हा हायड्रोजन इथं लागतो
आणि ह्याची अरोमॅटिसिटी किंवा मग हा मॉलिक्यूल तुमचा जशाच तसा बेन्झीन बनतो. म्हणजे जर ओके सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झोएट जर घेतला तुम्ही किंवा मग सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झोएट जर घेतला NaOH सोबत किंवा सोडा लाईम सोबत जर रिएक्शन केली तर त्याच्यापासून तुम्हाला काय भेटतंय, बेन्झीन भेटतंय. एकदम सिंपल आहे. प्रॅक्टिस करा, थोडं अंडरस्टँडिंग करा, समजून घ्या, अडचण येणार नाही. लक्षात आलंय का? ओके हा रेशो लक्षात ठेवायचा. कधी कधी तुम्हाला हा रेशो विचारतील. ठीक आहे. ओके ह्या रिएक्शन मध्ये तुम्हाला मी इथं सांगितलंय इन दिस रिएक्शन 1 कार्बन ॲटम लेस दॅन कार्बोक्सिलिक ऍसिड. बघा आहे का नाही? ओके इथं ह्या रिएक्शन मध्ये इथं एक कार्बन आहे, इथं एक कार्बन आहे. किती झाले कार्बन? 2 आहेत. पण इथं किती कार्बन आहे? एकच आहे. एक कार्बन काय झाला? कमी झाला. ह्या रिएक्शन मध्ये बघा 1 2 3 कार्बन आहे. ज्यावेळेस प्रॉडक्ट फॉर्म झाला त्याच्यामध्ये किती कार्बन आहेत? 1 आणि 2 कार्बन आहेत. म्हणजे 1 2 3 3 कार्बन पासून किती कार्बन बनले? 1 2. म्हणजे इन दिस रिएक्शन 1 कार्बन ॲटम लेस दॅन कार्बोक्सिलिक ऍसिड. ठीक आहे. किंवा सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड असं पण म्हणू शकतो. इथं 3 कार्बन आहेत, इथं 2 कार्बन झाले, 1 कार्बन कमी झाला. इथं बघा 1 2 2 कार्बन आहेत, इथं एकच कार्बन झाला. ओके आता इथं जर बघितलं तर बघा 1 2 3 4 5 6 आणि इथला एक 7 आहे. बरोबर आहे ना? ह्या रिंगला इथला एक आहे, पण इथं आहे का अटॅच? नाही. एक कार्बन कमी झाला, लेस झाला. म्हणजे अशा पद्धतीमध्ये ही एक रिएक्शन आहे. आता लक्षात ठेवा हा टॉपिक आपला शेवटच्या पॉइंटला आलेला आहे. आता इथून पुढं एकच आपली रिएक्शन राहिलेली आहे. ओके म्हणजेच नेक्स्ट लेक्चर मध्ये आपला हा टॉपिक संपतोय. ठीक आहे. त्याच्यासाठी इथपर्यंत जेवढं झालंय तुमचं तेवढं काळजीपूर्वक लिहून घ्या, व्यवस्थित अंडरस्टँडिंग करा, व्यवस्थित नोट्स काढा. ओके आणि ह्याची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस जर केली तरच येते ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तुम्हाला खूप वेळ सांगितले. ठीक आहे. ह्याची प्रॅक्टिस करा. रिॲक्शन कसे आहेत, बाणावर काय टाकायचं आहे हे लक्षात ठेवायचं आणि कोणत्या कंडिशन पासून कोणतं, जसं की आता ही कंडिशन आहे. ओके लक्षात आलं पाहिजे तुम्हाला डिकार्बोक्सिलेशन. डायरेक्टली इथं जर तुमचा सॉल्ट असला NaOH COA ही कंडिशन जर दिसली तर लक्षात ठेवायचं इथं हायड्रोकार्बन बनतंय आणि बाहेर तुमचा Na2CO3 तुमचा बाय प्रॉडक्ट म्हणून ओके बाहेर पडतो. ओके हे अशा पद्धतीमध्ये तुमच्या झाल्या रिॲक्शन. म्हणजे आजच्या लेक्चर्स मध्ये आपण 3 नंबरची रिॲक्शन बघितली, रिॲक्शन इन्व्हॉल्विंग COH. त्याच्यामध्ये 1 नंबर बघितलं रिडक्शन. ओके आणि 2 नंबरचं बघितलं डिकार्बोक्सिलेशन. 1 नंबर मध्ये रिडक्शन मध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड पासून आपण प्रायमरी अल्कोहोल बनवला बाय युजिंग स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट LiLH4 आणि डायबोरेन B2H6. बरोबर आहे की नाही? B2H6 कसा बनतो? BH3 चे जर आपण 2 मॉलिक्यूल घेतले तर त्याच्यापासून तुमचा काय बनतो? B2H6 डायबोरेन. ओके हा तुमचा डायमेरिक फॉर्म मध्ये असतो. ठीक आहे. अशा पद्धतीमध्ये हे झाले तुमच्या रिॲक्शन्स. नेक्स्ट लेक्चर मध्ये लास्ट पॉइंट आहे, तो लास्ट पॉइंट आपण बघूया. ठीक आहे.